आणि मला तर वाटतं लाईटवर पडलं की काय वायरवर षटकार मारतोय पंकज शिंदे. पंकज शिंदे 40 धावा धावपलकावर लागल्यात. 12 मध्ये 30 करायच्या होत्या, 11 मध्ये आता 24. ललित गायकर हाताची घडी घातले. काय जादू आहे का घडीमध्ये? 12 मध्ये 24. निलेश माळीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटचं षटक ऋषिकेश बॉलिंग पण टाकतो ना. ऋषिकेशने मस्त धावा उभारल्या. 63 धावा अजून किती पाहिजेत? 16 धावांची सरासरी होती, आता 11 मध्ये 24 पाहिजेत. आता आणीबाणी आहे. आता मॅच खरं तर 60% झुकलेली आहे ती वाशिवलीकडे. एक दोन मोठे फटके आले तर मॅचची हवा निघून जाईल. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होतं. एका ओव्हरमध्ये 36 पण येतात, 35 पण येतात, कधी कधी 5 पण येत नाही. याचंच नाव क्रिकेट आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा याचंच नाव क्रिकेट आहे. गिरगिट ज्याला आपण म्हणतो, कधी काय होईल सांगता येत नाही. आणि कॉमेंटेटर बोलतात त्याच्या उलटच होतो कधी कधी. अकरा चेंडू. ओ कुठे गेला? ISPLचा 9वा. पुन्हा एकदा ISPLचा 9वा इथे पंकज शिंदेच्या बॅट मधून धावा करा. पंकज शिंदे तुटून पडलाय. पंकज शिंदे म्हणतोय खाईन तर खाईन, तुपाशी नाही तर उपाशी, षटकारच मारीन. 9 चेंडूमध्ये 33 धावांची खेळी या ठिकाणी साकार करतोय, ते पण चेसिंग करताना. पहिली फलंदाजीला टेन्शन नसतं, चेसिंगला टेन्शन असतं. आता जिंकण्यासाठी करायचे आहेत त्या 18 आणि 10 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवर लागोपाठ 2 षटकार आलेत ते निलेश माळी यांच्या. तिसरा येईल का? तिसरा येईल का? आणि तिसरा पण येतोय लॉंग ऑफच्या वरून. लागोपाठ 3 षटकार, षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करतोय तो पंकज शिंदे. लागोपाठ 3 षटकार मारलेत पंकज शिंदेनं. निलेश माळी यांना महागडे ठरलेत निलेश माळी, कारण 12 मध्ये 30 करायचे होता. चौथा येतोय का? पंच पण दमले हात वर करून. चौथा षटकार आलाय आणि आता मात्र या मॅचची हवा काढून टाकलेली आहे.